नमस्कार मित्रांनो, आपले मनपूर्वक स्वागत आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. 29 जुलै 2026 बुधवार हा दिवस अत्यंत पवित्र आषाढ पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिवशी आपले गुरु, आई वडिलांची, शिक्षकांची किंवा वेद व्यासांची पूजा केल्याने ज्ञान, यश आणि आध्यात्मिक प्रगती प्राप्त होते. गुरुपौर्णिमा कधी आहे? यंदा गुरुपौर्णिमा 29 जुलै 2026 रोजी बुधवारी या दिवशी साजरी केली जाणार आहे. पौर्णिमा तिथी सुरू 28 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6:18 पौर्णिमा तिथी समाप्त 29 जुलै रोजी रात्री 8:05 सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असल्याची 29 जुलैला गुरुपौर्णिमेचे पूजन करणे शास्त्रानुसार योग्य मानले जाते. गुरुपौर्णिमेचे महत्त्व. या दिवशी महर्षी वेदव्यास यांची जयंती साजरी केली जाते, म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा असे म्हणतात. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा, त्यामुळे गुरुची पूजा केल्याने जीवनात योग्य दिशा मिळते. पूजेची तयारी. ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठणे, स्नान करून स्वच्छ किंवा पिवळ्या पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे, देवघर स्वच्छ करून गंध, अक्षदा, फुले, धूप, दिवा, नैवेद्य तयार ठेवतात. आपल्या गुरुचा फोटो किंवा वेदव्यासांची प्रतिमा प्रतिष्ठित करावी. दीप प्रज्वलित करून गणपती पूजनानंतर गुरु पूजनाची सुरुवात करावी. या दिवसात सुरुवात श्रद्धेने केली तर संपूर्ण वर्षभर गुरुची कृपा लाभवते अशी श्रद्धा आहे. आपण गुरुपौर्णिमा महत्त्व, तिथी आणि शुभ मुहूर्त जाणून घेतले. आता या 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमेची पूजा कशी करावी या संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. संकल्प करा. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. देवासमोर बसून उजव्या हातात पाणी, अक्षदा आणि फूल घेऊन आपल्या नावाने स्तोत्राने संकल्प करा. आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी मी श्रद्धेने गुरुपूजन करीत आहे. माझ्यावर सदैव गुरुची कृपा राहो. श्री गणेशाचे पूजन. कोणतेही शुभ कार्य सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने करा. ओम गण गणपते नमः 11 किंवा 21 वेळा जप करा. गुरु किंवा वेदव्यास यांचा पूजन. गुरुचा फोटो, वेदव्यासांचा प्रतिमा किंवा आपल्या आध्यात्मिक गुरुचे छायाचित्र समोर ठेवा. चंदन लावा, अक्षदा अर्पण करा, पिवळी किंवा पांढरी फुले वाहा, हार अर्पण करा, धूप दीप लावा. गुरुमंत्र. हात जोडून प्रसिद्ध गुरुमंत्र म्हणा. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. यानंतर शक्य असल्यास 108 वेळा ओम गुरुवे नमः या मंत्राचा जप करा. नैवेद्य अर्पण करा. गोड पदार्थ, फळे, दूध, खीर, साखर अर्पण करा. देवाची आरती करा. आरतीनंतर संपूर्ण कुटुंबाने नमस्कार करून आशीर्वाद घ्या. दान करा. या दिवशी शक्य असल्यास गरिबांना अन्नदान, विद्यार्थ्यांना पुस्तके, गुरूंना वस्त्र किंवा दक्षिणा, गायीला चारा, पक्ष्याला धान्य दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. गुरुपौर्णिमेला काय करू नये? गुरुचा अपमान करू नये, खोटे बोलू नये, राग आणि वाद टाळावेत. मद्य व मांसाहार टाळावा. कोणालाही दुखवू नये. दिवशी मान, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवणे हा सर्वात मोठा पूजन आहे. गुरूंचा मंत्राचा जप. गुरुपौर्णिमेला दिवशी सकाळी संध्याकाळी शांत मनाने 108 वेळा हा मंत्र जप करा. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा मंत्र श्रद्धेने जपल्याने ज्ञान, आत्मविश्वास, योग्य मार्गदर्शन मिळते. हळदीचे दर्पण. भगवान विष्णू आणि आपल्या गुरूंना हळद, पिवळे फुले आणि पिवळे फळ अर्पण करा. पिवळा रंग हा गुरुग्रहाचा शुभ रंग मानला जातो. गुरूंचा आशीर्वाद घ्या. आपले शिक्षक, आपले वडील, आध्यात्मिक गुरु किंवा वडीलधारी व्यक्तींना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्या.
त्यांच्या आशीर्वादाने जीवनात प्रगतीचे मार्ग खुलवतात. दान धर्म, अन्नदान, पुस्तकदान, वस्त्रदान, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान, गायीला हिरवा चारा दान हे गुरुपौर्णिमेचे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते. धार्मिक ग्रंथाचे वाचन, या दिवशी भगवद्गीता, श्रीमद भागवत, गुरुचरित्र, दासबोध किंवा इतर पवित्र ग्रंथाचे वाचन केल्याने मन प्रसन्न होते आणि आध्यात्मिक प्रगती होते. गुरुपौर्णिमेचा लाभ, गुरुपौर्णिमेची गुरुची कृपा प्राप्त होते, ज्ञान बुद्धी वाढते, शिक्षण यश मिळण्यास मदत होते, मन शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, कुटुंबात सुख समाधान निर्माण होते, आध्यात्मिक प्रगती प्रेरणा मिळते. मित्रांनो, गुरुपौर्णिमा हा केवळ सण नाही तर गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. आपल्या जीवनाला दिशा देणारा प्रत्येक गुरुचा आदर करा, त्यांचे आशीर्वाद घ्या आणि सदैव सत्य, सेवा, सदाचार मार्ग स्वीकारा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय गुरुदेव. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ.